हॅलो फ्रेंड्स, मी अमोल देवकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनल गौरी सायन्स अकॅडमीवर. आपल्या महाराष्ट्रातील एकमात्र असं चॅनल जिथं तुम्हाला मिळेल क्लास 8, 9, 10 सायन्सचं क्वालिटी एज्युकेशन एकदम फ्री ऑफ कॉस्ट विथ फ्री पीडीएफ नोट्स. आणि आपण चालू केलेलं आहे बेटा जी तुमच्या क्लास 10th सायन्स 1चं फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन, जे की तुमच्या 10th बोर्ड मध्ये जवळपास 4 ते 6 मार्क्स साठी येते. खूप इझी चॅप्टर आहे, प्रॉपरली स्टडी करा आणि सोबतच नोट्स काढत चला. म्हणजे आम्ही इथं जे शिकवत आहे ते लिहत चला. तुम्हाला फ्री पीडीएफ नोट्स तर मिळतीलच, पण तुमचंही रायटिंग वर्क प्रॉपर झालं पाहिजे. ठीक आहे, तर सुरू करू बेटा. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं नेमकं ग्रॅव्हिटेशन काय असते, फोर्स काय असते, मोशन काय असते, न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन. आणि या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स आणि केपलरचे 3 लॉ, केपलर्स 3 लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, तर सुरुवात करू आपण सर्क्युलर मोशनवर. बघा, सर्क्युलर मोशन समजायला एकदम सिंपल आहे. सिंपल कसा? सपोज तुम्ही काय केलं, एक धागा घेतला, असा एक दोरी घेतली, त्याला एक असा गोटा बांधला आणि त्याला असं फिरवत आहे. ठीक आहे, लागलं तर लागलं, एखाद्याला लागू द्या, आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला फक्त फिरवायचं आहे. ठीक आहे, फिरवा तुम्ही. आता फिरवताना एक गोष्ट केअरफुली बघा. तुम्ही जर या स्टोनचा, या दगडाचा, या गोट्याचा पाथ ट्रेस केला फिरण्याचा, तर असा काहीतरी पाथ येतो, बरोबर? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की या दोरीला बांधलेला हा जो गोटा आहे, हा जो स्टोन आहे, तो स्टोन एक्झॅक्टली सर्कल मध्ये फिरत आहे. म्हणजे हा जो स्टोन फिरत आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत आहे. बस, मग याच मोशनला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. बघा, मोशन कशी राहते, एक मोशन तुमची साधी स्ट्रेट लाईन मध्ये, जी राहते तुमची रेक्टिलिनियर मोशन किंवा लिनियर मोशन, ज्यामध्ये ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये चालतो. एक राहते तुमची रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन म्हणजे काय, समजून घ्या, असं इमॅजिन करा एखादं फुलपाखरू उडत आहे. तुमचं फुलपाखरू नाही, ऍक्च्युअल फुलपाखरू. ठीक आहे, समजा इमॅजिन करा तो एखादं फुलपाखरू उडत आहे. आता फुलपाखरू उडताना बघा, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे. त्याची एक फिक्स डायरेक्शन नसते उडण्याची. इव्हन ते स्ट्रेट जरी जात आहे तरी खालीवर खालीवर होत राहते. मग ती मोशन झाली रॅन्डम मोशन. तशीच आपली आहे सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे ना तो एक्झॅक्टली असा गोल सर्कल मध्ये फिरत असतो. जसे की तुमच्या घरामधल्या फॅनचे पाते, पंख्याचे पाते आपले, ते पण कोणती मोशन फॉलो करतात बेटा? सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. हा स्टोन पण कोणती मोशन फॉलो करत आहे? सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. काय म्हटलं आपण? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. परत पाहून घ्या, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सोपा आहे समजायला. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग, त्यालाच म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. लक्षात राहील. आता केअरफुली आणखी एक गोष्ट समजून घ्या. समजा काय झालं, मी हा गोटा फिरवत आहे किंवा जो कोणी फिरवत आहे तो हा गोटा फिरवत आहे आणि अचानकपणे मधामधून हा धागा तुटून गेला. ठीक आहे, धागे बनतातच तुटण्यासाठी. तर अचानक मध्ये मधामधून काय झालं बेटा, हा धागा तुटून गेला. आता हा धागा तुटल्यानंतर काय होणार? हा जो स्टोन आहे, हा जो गोटा आहे, तो असा सरळ बाहेर निघून जाणार ना, की असा फिरत फिरत राहील? फिरत नाही राहणार, सरळ बाहेर निघून जाईल. समजा तुम्ही काही गोल फिरवत आहे, अचानक मध्ये सोडून दिलं, सोडल्यानंतर ते असं स्ट्रेट निघून जाते की असं गोल गोल फिरत जिलबी सारखा निघते? बिलकुल नाही. मग केअरफुली आहे की मी काय सांगत आहे, जर मधामध्ये हा जो काही आपली रोप आहे, जी काही दोरी आहे, ती दोरी जर नसती तर हा जो स्टोन आहे तो स्टोन या मोशन मध्ये राहिला असता का? नाही. जशी ही दोरी तुटली तो स्टोन बाहेर निघून गेला. म्हणजे या स्टोनला जायचं कुठं आहे? बाहेर जायचं आहे. दोरी जर नसती तर तो बाहेरच गेला असता ना, किंवा दोरी तुटल्याबरोबर तो कुठे गेला? बाहेर गेला. म्हणजे या दोरीमध्ये, या स्ट्रिंग मध्ये एक असा फोर्स आहे जो फोर्स काय करत आहे, या स्टोनला सेंटरकडे ओढत आहे. हा, सेंटरकडे ओढत आहे. मी असं का बरं म्हटलं? केअरफुली ऐका. कारण हा फोर्स जर या स्टोनला सेंटरकडे ओढत नसता तर हा स्टोन बाहेर गेला असता. स्टोनला जायचं कुठं आहे बेटा? बाहेर जायचं आहे ना. स्टोन म्हणते नाही मला बाहेर जायचंय, दोरी म्हणते नाही बाबू आतमध्येच थांब. मग हा फोर्स आणि हा फोर्स हे एकमेकाला काय करत आहे? कॅन्सल करत आहे. मग या स्टोनवर एक फोर्स जर बाहेर जाण्यासाठी लागत आहे तर दुसरा फोर्स कुठे लागत आहे? आतमध्ये येण्यासाठी. तर हा जो फोर्स आहे ना, जो फोर्स या ऑब्जेक्टला सेंटरकडे ओढतो, परत ऐका, हा जो फोर्स आहे, जो फोर्स या ऑब्जेक्टला सेंटरकडे ओढतो, या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. आपला नेक्स्ट टॉपिक तोच आहे.
ठीक आहे. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन एक वेळा पटकन वाचून घ्या. काय म्हटलं आपण? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके. आणि सेंट्रिपल फोर्स काय म्हणू आपण बघा मग आता. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स इन अ सर्कल, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका सर्कल मध्ये काय करतो बेटा? मोशन करतो, मूव्ह करतो. अ फोर्स पुल्स इट टुवर्ड्स द सेंटर. एक फोर्स आहे हा वाला जो या ऑब्जेक्टला सेंटरकडे ओढत आहे. हा म्हणसाल मग सर सेंटरकडे ओढत आहे ऑब्जेक्ट, सेंटरकडे जात का बरं नाहीये? कारण एक फोर्स त्याला बाहेर लोटत आहे. तर बाहेरवाला आणि आतमधला फोर्स काय होतात बेटा? बॅलन्स होऊन जातात. ठीक आहे. तर काय म्हटलं आपण? व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स इन अ सर्कल अ फोर्स पुल्स इट टुवर्ड्स द सेंटर. दिस इज कॉल्ड एज सेंट्रिपल फोर्स. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स इन अ सर्कल अ फोर्स पुल्स इट टुवर्ड्स द सर्कल. दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपल फोर्स. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरतो, सर्कल मध्ये फिरताना एक फोर्स त्याला कुठे ओढतो बेटा? सेंटरकडे ओढतो. त्या सेंटरकडे ओढणाऱ्या फोर्सलाच काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. नाव लक्षात ठेव जा, विसरजा नका. तुमचं पहिलं प्रेम विसरले तर चालतं, सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन विसरायची नाही. बघा इकडे, आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला फोर्स माहिती काय असते? जनरल फोर्स आपला काय होता बेटा? फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल फोर्स पण एका टाईपचा फोर्सच आहे ना. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे बेटा? एका टाईपचा फोर्सच आहे. मग या सेंट्रिपिटल फोर्सचा पण हा फॉर्म्युला आहे. कोणता आहे फॉर्म्युला बघून घ्या आता. सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे काय? एम काय आहे इथं? मास ऑफ स्टोन. वेअर एम आहे आपला मास ऑफ स्टोन किंवा ऑब्जेक्ट जो काही सर्क्युलर मोशन करत आहे. व्ही काय आहे तुमची? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ स्टोन म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा. आणि आर काय आहे बेटा तुमचा? आर आहे तुमची रेडियस. ठीक आहे. रेडियस म्हणजे काय? हा ऑब्जेक्ट आहे समजा तुमचा युरोप, हा ऑब्जेक्ट, आणि तो असा काहीतरी फिरत आहे. ठीक आहे. तर ही जी लेंथ आहे इथून पासून इथपर्यंत ती आहे आर, याचा मास आहे एम, आणि याची जी व्हेलॉसिटी आहे ती आहे व्ही. ठीक आहे. तर सेंट्रिपल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे आपला? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम फॉर मास, व्ही फॉर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, आणि आर काय? रेडियस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. सॉरी, हा बरोबर, आर काय? रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. समोर बघा, द मून मूव्स अराउंड द अर्थ. माहिती आहे तुम्हाला, चंद्र धरतीच्या अवतीभोवती फिरतो. ठीक आहे. समोर बघा आता, केअरफुली ऐका. बिकॉज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऍज द सेंट्रिपल फोर्स पुलिंग द मून टुवर्ड्स इट. समजा ही मधामध्ये तुमची अर्थ आहे, इथं काहीतरी, ही आपली काय बेटा? अर्थ आहे. आणि या अर्थच्या अवतीभोवती हा तुमचा मून फिरत आहे. असा सर्कल मध्ये फिरत आहे ना. अर्थला रिव्हॉल्व्ह करत आहे, अर्थच्या अराउंड कोण रिव्हॉल्व्ह करत आहे बेटा? मून. मग या मूनची रिव्हॉल्युशनची जी मोशन आहे ती मोशन कोणती आहे? सर्क्युलर मोशन. अँड व्हेनेवर देअर इज सर्क्युलर मोशन देअर इज सेंट्रिपिटल फोर्स ऍज वेल. जर तिथं सर्क्युलर मोशन आहे तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स असेल म्हणजे असेलच. मग इथं जर सर्क्युलर मोशन होत आहे तर इथं पण सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे ना. मग अर्थ आणि मून मध्ये जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण आहे? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे लक्षात ठेवसाल. अर्थची स्वतःची काहीतरी ग्रॅव्हिटी आहे. अर्थ काय करत आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे मूनला स्वतःकडे ओढत आहे, सेंटरकडे ओढत आहे. आणि हाच फोर्स इथं कशासारखा ऍक्ट करतो बेटा? सेंट्रिपिटल फोर्स सारखा ऍक्ट करतो. लक्षात ठेवसाल, एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते, एमसीक्यू मध्ये काय विचारला जाऊ शकते? द सेंट्रिपिटल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून इज कोणता आहे बोला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थच ऍक्ट करत आहे कशासारखा? सेंट्रिपिटल फोर्स सारखा. ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. चला, 3, 2, 1 घेतला, डन. ओके बेटा, तर बघा आता आपल्याला पाहायचं आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता ज्यानं सांगितले 3 लॉज. कशासाठी? की जे प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट सनच्या अवतीभोवती कशी रिव्हॉल्व्ह करतात, म्हणून यांना म्हणतो आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेट्सच्या मोशनसाठी केपलरनं 3 लॉ दिलेले आहेत. ते तिन्ही लॉ आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. बघा इकडे, जॉन्सन केपलर स्टडीज हाऊ प्लॅनेट मूव्स अराउंड द सन अँड गेव 3 लॉ. त्याने 3 लॉ दिले. बघा कोणकोणते? केपलर्स फर्स्ट लॉ. आता केपलरचा पहिला लॉ काय होता? केअरफुली ऐका. आतापर्यंत आपण हे शिकलोय की असा मधामध्ये सन राहतो आणि या सनच्या अवतीभोवती वेगवेगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह करतात. जसं की इथं समजून घ्या, मर्क्युरी असेल,
ठीक आहे, मर्क्युरी म्हणजे बुध. ठीक आहे, इथं पकडून घ्या असेल व्हीनस असेल, व्हीनस म्हणजे शुक्र. त्याच्या मागे आपली अर्थ असेल, अर्थच्या मागे मार्स असेल, मार्सच्या मागे ऍस्ट्रॉइड बेल्ट, ऍस्ट्रॉइड बेल्टच्या मागे सॅटर्न, सॅटर्नच्या मागे ज्युपिटर, हे सर्व राहतील. आतापर्यंत आपल्याला हे वाटायचं की हे प्लॅनेट्स जे सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्व्ह करतात ते सर्कल मध्ये रिव्हॉल्व्ह करतात. म्हणजे प्लॅनेट्सची सनच्या अराउंड मोशन कशी आहे बेटा? सर्क्युलर मोशन आहे. लेकिन ये सरासर गलत था, हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं कोण सांगितलं? केपलरनं. मी नाही म्हटलं, मी अशी रिकामी कामं नसतो करत. ठीक आहे, बघा इकडे आता केपलरनं काय सांगितलं. केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? प्लॅनेट्स मूव्स इन अन इलिप्स विथ द सन ऍट वन फोकस. इलिप्स समजतो का तुम्हाला? इलिप्स म्हणजे असा लंबगोल. तर केपलरने सांगितलं की हे जे प्लॅनेट्स आहे ना, हे जे प्लॅनेट्स आहे हे सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्व्ह करत आहे. तर हे रिव्हॉल्व्ह करताना, हे जे प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह करत आहेत, हे प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह करताना सर्क्युलर मोशन मध्ये नाही रिव्हॉल्व्ह करत. हे प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह करताना सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व्ह करत नाही, तर त्यांची रिव्हॉल्युशनची जी डायरेक्शन आहे ना बेटा, ती एक इलिप्स राहते. इलिप्स म्हणजे असा लंबागोल. ठीक आहे, इलिप्स म्हणजे काय? असा लंबागोल किंवा ओव्हल शेप, थोडासा अंड्यासारखा, अंड अंड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता समजा मग हा प्लॅनेट आहे, ही आपली अर्थ आहे. तर हा जो इलिप्स आहे असा तुमचा सर्कलचा एक सेंटर असतो. तसे इलिप्सचे दोन फोकस असतात. एक फोकस काहीतरी इथं राहतो, दुसरा फोकस काहीतरी इथं राहतो. ठीक आहे, तर ही कोण आहे तुमची? अर्थ. अर्थ सनच्या अवतीभोवती फिरत आहे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. इलिप्टिकल म्हणजे लंबगोलाकार ऑर्बिटमध्ये. मग सन कुठे आहे? अजून सन तर दिसलाच नाही आपल्याला. आतापर्यंत हेच वाटायचं की सन सेंट्रलला असेल, पण सन सेंट्रलला नाहीये. सन एकतर या फोकसला असतो किंवा मग या फोकसला असतो. दोन पैकी कोण्याही एका फोकसला, हे विसरायचं नाही. मग काय म्हणतो फर्स्ट लॉ? प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट वेअर सन इज ऍट वन ऑफ द फोकाय ऑफ दॅट इलिप्स. की प्लॅनेट सनच्या अवतीभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात जिथं सन कुठे आहे? तुमच्या इलिप्सच्या दोन पैकी कोणत्यातरी एका फोकसवर आहे. समोर काय सांगितलं आहे बघा, अर्थ's orbit isn't a perfect circle but it is an ellipse. हे आताच सांगितलं मी तुम्हाला. पण केपलर पेक्षा हुशार मी आहे. ठीक आहे, केपलरने काय सांगितलं की जी अर्थची ऑर्बिट आहे ती परफेक्ट सर्कल नाहीये, ती कशी आहे बेटा? इलिप्स. पहिल्या लॉ मध्ये काही डिफिकल्टी आहे? नक्की पाहून घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 3, 2, 1 डन. ठीक आहे बेटा, आता पाहायचं आपल्याला केपलर्स सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. अगोदर समजून घ्या, नंतर स्टेटमेंट वाचो. ठीक आहे, केपलरनं किंवा आतापर्यंत काय सांगितलं होतं केपलरनं की ही एखाद्या प्लॅनेटची ऑर्बिट. समजून घ्या, तुमचा सन इथं आहे, हा इथं कोण आहे बेटा? तुमचा सन. आता हे असं दाखवल्यापेक्षा मी सनला फक्त एक पॉइंट दाखवतो. हा सनचा सेंटर आणि हा तुमचा सन. ठीक आहे, आणि तुमची अर्थ काहीतरी इथं आहे. एक प्लॅनेट आहे, जो प्लॅनेट काहीतरी इथं आहे. आता साधी गोष्ट आहे, केअरफुली ऐका. हा जो प्लॅनेट आहे आपला, हा प्लॅनेट कंटिन्यू या सनच्या अवतीभोवती फिरत आहे. कंटिन्यू काय करता बेटा? हा प्लॅनेट सनच्या अवतीभोवती फिरत आहे. आता समजा मी म्हटलं की हा प्लॅनेट सध्या इथं आहे, आजच्या 2 महिन्यानंतर इथं गेला. ठीक आहे, प्लॅनेट सध्या इथं आहे, 2 महिन्यानंतर इथं गेला. आणि मी काय केलं, सनवरून, आपल्या सन जवळून या प्लॅनेट पर्यंत किंवा सनच्या सेंटर पासून या प्लॅनेटच्या सेंटर पर्यंत एक अशी स्ट्रेट लाईन काढली. द लाईन जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट. एक अशी स्ट्रेट लाईन काढली आणि मग पाहिलं की 2 महिन्यामध्ये ही लाईन अशी इथून इथपर्यंत आली. म्हणजे आता ही लाईन कुठे आलेली आहे? इथपर्यंत आलेली आहे. ठीक आहे, आता ही लाईन इथं आल्यानंतर मी काय केलं माहिती आहे का? एक काम केलं की या ज्या लाईन नाही, ही जी लाईन आहे आपली, या लाईननं 2 महिन्यामध्ये, म्हणजे 2 महिने टाइम होता ना एवढा, 2 महिन्यामध्ये हा किती एरिया कव्हर केला असेल? हा वाला एरिया पूर्ण, हा वाला. मिनिंग समजला बेटा? हा वाला एरिया पूर्ण किती कव्हर केला असेल? हा पूर्ण मधामधला एरिया, तो एरिया मोजला. तर हा एरिया आला सपोज काहीतरी ए मीटरचा स्क्वेअर, काहीतरी आला असेल. लेट ए एरिया आला. हा मीटर स्क्वेअर वगैरे युनिट जाऊ द्या, लय हुशार आहे तुम्ही, मला माहिती आहे युनिट खूप लवकर समजतात तुम्हाला. ठीक आहे, पाहिजे. तर जेव्हा हा प्लॅनेट सनच्या दूर होता, त्यानं 2 महिन्यामध्ये एवढा एरिया कव्हर केला, स्वीप केला. आता समजा प्लॅनेट काहीतरी इथं असेल, मी परत तेच केलं, सनच्या सेंटरवरून प्लॅनेटपर्यंत एक लाईन काढली.
आणि 2 महिने वाट पाहिलं, 2 महिन्यामध्ये हा प्लॅनेट समजा इथून काहीतरी इथपर्यंत आला असेल. ठीक आहे, आता म्हणसाल सर इकडे होता तेव्हा 2 महिन्यात एवढाच पुढे गेला आणि इकडे आल्यावर काय झालं, झाले चटके लागले का, एवढे एका म्हणजे 2 महिन्यामध्ये एवढा पुढे आला. आता हो, जेव्हा प्लॅनेट सनच्या जवळ असतो तेव्हा खूप फास्ट मूव्ह करतो, हे लक्षात ठेवसाल. अ प्लॅनेट मूव्स फास्टर व्हेन क्लोजर टू द सन. जेव्हा प्लॅनेट सनच्या जवळ असेल तेव्हा खूप फास्ट मूव्ह करतो. ठीक आहे, आणि दूर असला कसा मूव्ह करतो बेटा, स्लो मूव्ह करतो. मग तेच केलं आपण इथं, फास्ट मूव्ह करत आहेत. ही लाईन पहा 2 महिन्यामध्ये इथून इथपर्यंत आली आणि आता हा पूर्ण एरिया कव्हर केला. हा पूर्ण एरिया मी काय केला आता कॅल्क्युलेट केला, मी म्हणजे केपलरनं. तर केपलरला असं माहित पडलं की ही जी लाईन आहे ना, जी तुमच्या सनला आणि प्लॅनेटला जॉईन करत आहे, ती लाईन इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करते. ही लाईन काय करते बेटा, इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करते. म्हणजे काय, हा एरिया आणि हा एरिया दोन्ही कसे असतील, इक्वल असतील. ठीक आहे, तेच म्हटलं केपलरनं बघा, अ लाईन फ्रॉम प्लॅनेट टू सन कव्हर्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम. एक लाईन प्लॅनेट पासून सन पर्यंत ती इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करते. म्हणजे 2 महिन्यामध्ये इथून इथपर्यंत जाताना या लाईन हा जो पूर्ण एरिया कव्हर केला असेल, तो एरिया आणि हा इकडचा एरिया कसा आहे बेटा, इक्वल आहे. कसा आहे बोला, इक्वल आहे. का बरं, कारण प्लॅनेट जेव्हा सनच्या जवळ असतो तेव्हा खूप फास्ट मूव्ह करतो आणि प्लॅनेट जेव्हा सनच्या दूर असतो तेव्हा खूप स्लो मूव्ह करतो. ठीक आहे, आता असं का बरं होत आहे ते पण लक्ष द्या. ठीक आहे, थोडंसं जास्त सायंटिफिक होऊन जाईल, बट समजून घ्या अगोदर, आपण सायंटिस्ट आहे. सनची स्वतःची काय ना काही ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. प्लॅनेट जर सनच्या जवळ गेला तर सनची ग्रॅव्हिटी स्ट्रॉंग फील होईल ना. प्लॅनेट जर दूर आहे तर ग्रॅव्हिटी वीक आहे, पण प्लॅनेट जर जवळ आहे तर ग्रॅव्हिटी कशी आहे, स्ट्रॉंग आहे. मग कारण की जवळ गेल्यानंतर ग्रॅव्हिटी स्ट्रॉंग होते, त्यामुळे जवळ प्लॅनेट कसा मूव्ह करतो बेटा, एकदम फास्ट मूव्ह करतो. पण दूर ग्रॅव्हिटी कशी आहे, वीक आहे. मग दूर ग्रॅव्हिटी जर वीक आहे तर कसा मूव्ह करेल, स्लो मूव्ह करेल. सिंपल आहे समजायला. चलो स्क्रीनशॉट ले लो, 3, 2, 1 और ये ले लिया. ठीक आहे, ठीक आहे बेटा. आता पाहायचा आहे केपलरचा थर्ड लॉ. बघा इकडे, तर थर्ड लॉ मध्ये केपलरनं काय सांगितलं अगोदर समजून घ्या. केपलरचं म्हणणं एवढंच होतं, चला समजूनच घेऊ आपण. समजा हा सन आहे आपला, ठीक आहे, SUN सन. ठीक आहे, ह्या सनच्या अराउंड पहिला ऑर्बिट आहे, सॉरी पहिला प्लॅनेट आहे कोणता तरी, हा दुसरा प्लॅनेट आहे, हा तिसरा प्लॅनेट आहे. हा पहिला प्लॅनेट, हा दुसरा प्लॅनेट, हा तिसरा प्लॅनेट. पाहूनच समजत आहे. आता हा ते लॉजिक नका लावू की सर तुम्ही सांगितलं होतं रेडियस जास्त असेल रेडियस कमी असेल. ठीक आहे, सध्या पुरता सर्कल पकडा, ऍव्हरेज रेडियस पकडा. आपण इथे ऍव्हरेज म्हणजे काय, समजा हा इलिप्स आहे तुमचा असा, सन इथं आहे, इथं रेडियस जास्त असेल, इथं रेडियस कमी असेल. मग मी या दोघांचा ऍव्हरेज घेतो आणि एक अराउंड काहीतरी रेडियस पकडून घेतो. समजा याची ही रेडियस 20 आहे, ही रेडियस 10 आहे. मी दोघांचा ऍव्हरेज घेऊन सनची प्लॅनेट पर्यंतची ऍव्हरेज रेडियस 15 पकडून घेतो. ना 20 ना 10, मधातलं काहीतरी तसं. तर केपलरनं काय सांगितलं की जर प्लॅनेट सन पासून जास्त दूर आहे तर त्याला फिरायला जास्त टाइम लागेल, आणि जर प्लॅनेट सनच्या जवळ आहे तर तो लवकर लवकर फिरेल. हे तर माहितच आहे ना आपल्याला, एकदम सोपं आहे. केपलर पेक्षा हुशार आहे आपण. बघा, केपलरनं हेच त्याच्या थर्ड लॉ मध्ये सांगितलं की द स्क्वेअर ऑफ प्लॅनेट्स टाइम टू ऑर्बिट इज प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स ऍव्हरेज डिस्टन्स फ्रॉम द सन. समजून घ्या, समजा हा प्लॅनेट आपला काहीतरी, या प्लॅनेटचं सन पासून डिस्टन्स आहे r, तर या प्लॅनेटला एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी जेवढा टाइम लागत आहे त्या टाइमला पकडला आपण t. तर केपलरनं काय सांगितलं, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन बाय अ प्लॅनेट, म्हणजे टाइम पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतो त्याच्या रेडियसच्या क्यूबला. म्हणजे रेडियसचा क्यूब जेवढा जास्त, टाइम पिरियडचा स्क्वेअर तेवढा जास्त. रेडियस जेवढी जास्त तेवढा जास्त काय लागेल बेटा, टाइम लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत, मिनिंग समजला. म्हणजे प्लॅनेट जेवढा दूर तेवढा एक फेरी पूर्ण करायला जास्त वेळ लागेल, प्लॅनेट जेवढा जवळ तेवढा लवकर लवकर फिरेल. सोपा आहे समजायला, बघून घ्या इकडे. ठीक आहे, तेच स्क्वेअर रूट ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ, सॉरी स्क्वेअर रूट नाही, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, म्हणजे रेडियस पर्यंत. ठीक आहे, हे ऍव्हरेज डिस्टन्स किती दूर आहे किती जवळ आहे त्याची रेडियस. जेवढा दूर तेवढा हळू फिरेल, हळू नाही, जेवढा दूर तेवढा जास्त टाइम लागेल फिरायला, एक फेरी पूर्ण मारायला. जेवढा जवळ तेवढा लवकर लवकर फिरेल.
हा, तुम्ही म्हणसाल सर तुम्ही एक गोष्ट परत परत सांगत आहे. परत परत यासाठी सांगत आहे बेटा, कारण ते व्यवस्थित समजलं पाहिजे. तुम्ही सध्या लहान लेकर आहे, जोपर्यंत एक गोष्ट तुमच्या डोक्यावर हॅमर केल्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही. ठीक आहे, घरचेच तुम्हाला एक गोष्ट 10 वेळा सांगता तेव्हा तुम्ही एक वेळा ऐकता. त्यामुळे तुम्ही परत परत रिपीट घेतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. आपण आपल्या गौरी सायन्स अकॅडमीवर फोकस करतो क्वालिटी एज्युकेशनवर, की तुम्ही एक वेळा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरं काही पाहायचं काम पडायला पाहिजे नाही. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. तुमचं 9th मध्ये चॅप्टर आहे मॅथमॅटिक्सचं रेशो अँड प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन, इन्व्हर्स प्रपोर्शन शिकवतात तुम्हाला तिथं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं माहिती असेल की तुम्हाला जर हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं आहे तर तुम्हाला इथे कॉन्स्टंट टाकावा लागतो. ठीक आहे, मग मी तेच करतो. टी स्क्वेअर इक्वल टू के इंटू आर क्यूब. इथं आपला के काय आहे बेटा, के आहे आपला कॉन्स्टंट. तो टाकावाच लागतो, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतात त्याला. ठीक आहे, तो टाकला आपण. आता हा आर क्यूब इकडे केला कसा आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये. मी त्याला इकडे डिव्हिजन मध्ये घेऊन येतो, म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब या टाइम पिरियडचा स्क्वेअर आणि रेडियसचा जो क्यूब आहे यांचा जो रेशो आहे तो नेहमी कसा राहील, कॉन्स्टंट राहील. हे लक्षात ठेव सर. याचं समोर न्यूटननं खूप यूज केलेलं आहे. हे जे मी सध्या तुम्हाला लिहून देतो हे इक्वेशन दॅट टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट, या इक्वेशनचा समोर न्यूटननं खूप जास्त यूज केलेला आहे. ठीक आहे, ते समजण्यासाठी हे इक्वेशन लक्षात ठेव सर. नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगायचं तुम्हाला की नेमक्याचं काम काय पडते आणि न्यूटनने याला हेल्प कशी काय केली. ठीक आहे, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. मी मुद्दामून लेक्चर जास्त लॉंग ठेवत नाही, कारण माझंही मोठे लेक्चर काढणं जीवावर आहे, तुमचं मोठे लेक्चर पाहणं जीवावर आहे. ओके, लक्षात द्या इकडे. आता सपोज जर तुम्हाला या चॅप्टरच्या पीडीएफ नोट्स लागले की सर तुम्ही समजून तर सर्व सांगत आहे, आम्ही बेडवर पडल्या पाहत आहे, आम्हाला नोट्स पाहिजे, लिहिणं जीवावर येते, तर त्याची काळजी करायची नाही. आपल्याकडे त्याच्यासाठी सुविधा अवेलेबल आहे. तर आम्हाला फक्त व्हॉट्सअपला या नंबरला मेसेज करा, 7385930855. मेसेज कसा करायचा, अगोदर हाय टाकायचा आणि हाय टाकल्यानंतर आमच्या रिप्लायची वाट पाहायची नाही. डायरेक्ट हायच्या खाली तुमचं नाव, तुमचं स्कूल, तुमची क्लास म्हणजे कोणत्या क्लासमध्ये तुम्ही 8, 9, 10. आणि हे यासाठी कारण या चॅनलवर आपण 8, 9, 10 चे व्हिडिओज पण अपलोड करतो, लेक्चर्स त्याच्यामध्ये अपलोड करतो. ठीक आहे, त्यामुळे नेमकं कोणती क्लास आहे ते समजायला पाहिजे. त्यानंतर तुमची सिटी, हा क्लास म्हणजे वर्ग, त्यानंतर तुमची सिटी, इथपर्यंत समजलं बेटा. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या चॅप्टरच्या नोट्स पाहिजे. असं तुम्हाला जर ग्रॅव्हिटेशनच्या नोट्स पाहिजे असल्या तर क्लास 10th सायन्स 1 चॅप्टर 1 नोट्स एवढं टाईप करून पाठवून द्यायचं. तुम्ही मेसेज टाकण्याच्या विदिन 1 आवर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनच्या पीडीएफ नोट्स एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील, ज्यामध्ये थेअरी पण अशी दिलेली आहे की तुम्ही लेक्चर नाही पाहिले, फक्त थेअरी जरी वाचली तरी प्रॉपरली समजून जाईल. फक्त असं करायचं नका, लेक्चर पूर्ण पाहायचं. ठीक आहे, स्टार्ट पॉईंट पूर्ण बघायचं, अंडरस्टँडिंग साठी खूप चांगलं आहे. ओके, एंड फॉर टुडे.